आज कवरीज किचनमध्ये आपण बनवणार आहोत अगदी छोटी पण एकदम चविष्ट बाईट साईज शेगाव कचोरी। बनवायला सोप्या पण खायला मस्त खमंग। तर चला जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी। तर सर्वात आधी आपण बनवूया कचोरीचं सारण। त्यासाठी मिक्सरमध्ये हरभरे, ताजी कोथिंबीर, थोडं आलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेऊन सगळं छान एकत्र बारीक वाटून घ्यायचं। आता एका कढईत तेल गरम करून त्यात जिरं मोहरी घालायची। जिरं मोहरी तडतडली की यात घालायची भाजलेली धने, जिरे आणि सोपीची भरड। सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडंसं परतून झाल्यावर यात घालायचं चवीप्रमाणे लाल तिखट आणि थोडीशी हळद। आधी वाटणात मिरच्या घातल्या असल्यामुळे आता तिखट थोडं कमीच घालायचं। मसाले छान परतले की यात आधी वाटलेलं मिश्रण घालायचं। सर्व परत एकदा छान मिक्स करून शिजू द्यायचं। आपलं वाटण छान शिजून झाल्यावर यात घालायचं थोडंसं भाजलेलं बेसन। बेसनाने सारणाला नीट बाइंडिंग येणार आणि छान टेक्स्चरसुद्धा येणार। बेसन नीट मिक्स झाल्यावर मी यात घालते चवीप्रमाणे मीठ। मीठ घालून सारण छान परतल्यावर गॅस बंद करून द्यायचा। आता मी यात घालत आहे थोडासा लिंबाचा रस आणि यानंतर मी यात घालणार आहे थोडीशी पिठी साखर। लिंबाचा रस आणि पिठी साखर घातल्यामुळे सारणाला छान आंबट गोड चव येते, ज्यामुळे कचोरीची चव आणखीन छान लागते। आता शेवटी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालूया आणि आपलं शेगाव कचोरीचं सारण तयार आहे। चला तर आता वळूया नेक्स्ट स्टेपकडे, ते म्हणजे कचोरीचं आवरण। त्यासाठी पीठ तयार करून घेऊया। मी इथे 3 कप मैदा घेत आहे। यात मी घालत आहे थोडासा ओवा आणि थोडंसं मीठ। मी 3 कप मैदा घेतलेला आहे, पण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मैदा कमी किंवा जास्त करू शकता। 3 कप मैद्यासाठी मी इथे 5 ते 6 चमचे गरम कडकडीत तेलाचं मोहन यात घालत आहे। तुम्ही जेवढा मैदा घ्याल त्या हिशोबाने यात मोहन तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की मोहन घातल्यावर पिठाचा असा फिट्ट गोळा बनत असेल तर याचा अर्थ तुमचं मोहन परफेक्ट झालेलं आहे। पण तुम्ही बघू शकता माझ्या पिठाचा इथे फिट्ट गोळा बनत नाही आहे। याचाच अर्थ मोहनाला तेल कमी पडलेलं आहे, म्हणून मी यात 3 ते 4 चमचे तेल आणखी घालत आहे। आता बघा पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे। तर आता यात थोडं थोडं पाणी घालून मीडियम कडक पीठ मळून घेऊया। पीठ खूप जास्त कडक किंवा खूप जास्त सैल व्हायला नको, म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया। पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे 3 कप मैद्यासाठी मला 1 कप पाणी लागलेलं आहे आणि त्यातलं सुद्धा थोडंसं पाणी उरलेलं आहे। तर आता हे पीठ आपण 20 मिनिटे झाकून रेस्ट करायला ठेवायचं। 20 मिनिटांनंतर या उंड्याचे लहान लहान गोळे करून घ्यायचे आणि त्याची अशी पातळ वाटी लाटवून घ्यायची। त्यात सारणाचा हा छोटासा गोळा भरून नीट सील करून घ्यायचा। हे बघा, याच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेऊया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता मी ही शेगाव कचोरी बाईट साईज बनवत आहे, म्हणून मी याचा आकार असा छोटा ठेवलेला आहे, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचा आकार मोठासुद्धा करू शकता। आज आपण या कचोऱ्या तेलात डीप फ्राय न करता अप्पे पॅनमध्ये खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत। अप्पे पॅनला थोडंसं तेल लावून गरम करूया आणि गरम झाल्यावर कचोरा पॅनमध्ये ठेवताना सील केलेली बाजू ही खालच्या बाजूला ठेवायची। या पद्धतीने अप्पे पॅनमध्ये कचोरी केली तर ती कमीत कमी तेलकट आणि जास्तीत जास्त हेल्दी होते। वरूनही थोडंसं तेल ब्रश करून झाकण ठेवून कचोऱ्यांना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचं। खालची साईड गोल्डन ब्राऊन झाली की पलटून दुसरी बाजूही तशीच शिजवून घ्यायची। दोन्ही बाजूने 7 ते 8 मिनिट कचोरी शिजवून घ्यायची। तुम्हाला या कचोरीसोबत आंबट गोड चिंचेची चटणी खायची असेल तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मध्ये कचोरी नीट शिजली नसेल तर हलका रोटेट करून तीसुद्धा आपण व्यवस्थित शिजवून घेऊया आणि आपली सुंदर खस्ता कुरकुरीत बाईट साईज शेगाव कचोरी तयार आहे। बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना? तळलेल्या हिरव्या मिरचीबरोबर ह्या कचोऱ्या एकदम मस्त लागतात। तर तुम्हीसुद्धा या टेस्टी कचोऱ्या बनवा आणि कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।